आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आजकालच्या या नोकरदार मुली घरातील आणि बाहेरील सर्व काही कामे सांभाळतात. मग सासू-सासरे स्वतःला का बदलत नाहीत? जुन्या रिवाजाला चिकटून आहेत. घरातील कामाबाबत तक्रारी करून विसंवाद का निर्माण करतात? जर या मुलींना थोडे प्रेम आणि आदर मिळाला तर त्या किती आनंदी होतील. ऑफिसमध्ये काम करतानाही पायल कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजा लक्षात घेते. ही काही कमी गोष्ट नव्हती. बऱ्याच दिवसांनी आज सुधाने तिच्या मैत्रिणींना जेवायला घरी बोलावले होते. पण मीनाचा फोन आला आणि सुधा डोक्याला हात लावून खाली बसली. ऑफिसला जाण्यासाठी तयार असलेली पायल सुधाकडे पाहून थांबली. तिने तिला विचारले, काय झाले आई? कोणाचा फोन होता? अगं मीना आज कामाला येणार नाही. अरे देवा, आता अगदी शेवटच्या क्षणी असे कसे करू शकते ती? तिला माहीत आहे मला कामावर जावे लागते. तुम्हाला घरातील सगळी कामे करणे शक्य नाही. तिला मागच्या वेळेस मी सांगितले होते की सुट्टी घेण्याविषयी तक्रार नाही, पण आधी सांगत जा. असे म्हणून ती मागे वळली व म्हणाली, आई मला उशीर होतोय, मी निघते आहे. अजिबात काळजी करू नका. काळजी कशी करू नको? इतक्या दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना घरी जेवायला बोलावले आहे. आता मी स्वयंपाकघरात इतका वेळ उभी राहून स्वयंपाक कसा करू? कसे सगळे मॅनेज करू? आई काळजी करू नका आणि स्वयंपाकघरातही जाऊ नका. मी सगळे सांभाळून घेईन. बाय आई. असे बोलून पायल ऑफिसला निघून गेली. पाठदुखीमुळे व मणक्याच्या काही समस्यांमुळे सुधाला स्वयंपाकघरात जास्त काम करता येत नव्हते. मीना येऊन फक्त जेवण बनवायची. नवरा आकाश आणि मुलगा अमेय बाहेरगावी गेले आहेत. सासू आणि सूनच सध्या घरी असल्याने सुधाने आज मैत्रिणींना घरी बोलावले होते. आता कसं काय करू? असे सुधा मनाशीच म्हणत होती. अमेय आणि पायलच्या लग्नानंतर आज त्या 5 जणी मैत्रिणी भेटणार होत्या. अमेयच्या लग्नाला अवघे 4 महिने झाले आहेत. अमेय व पायल दोघेही मुंबईत काम करतात. सुधाला पायल आवडते. तिला अशीच सून हवी होती, आनंदी आणि प्रेमळ. पण पायल फारसे किचनमध्ये जाण्याच्या मूडमध्ये नसते. आठवडाभराच्या ऑफिसच्या कामामुळेच वीकेंडला ती रिलॅक्स मूडमध्ये असते, हे स्वाभाविकच आहे. याबाबत सुधाची कोणतीही तक्रार नाही. पारंपरिक सासूप्रमाणे तिला तिच्या मुलावर आणि सुनेवर कोणतेही बंधने घालायचे नाही. मुले आहेत, त्यांनाही जीव आहे. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे. बऱ्याच वेळा तिला वाटते की नोकरी करणाऱ्या सुनेला स्वयंपाकघरात यायचे नसेल तर काय चुकलं? सुनेच्या करिअरचं आणि पदव्यांचे महत्त्व सासूला का कळत नाही? मुलाने पदव्या मिळवल्या आहेत तर सुनेनेही मेहनतीने आपले करिअर घडवले आहे. मुलाला सुट्टीच्या दिवशी पूर्ण विश्रांती हवी असेल तर नोकरी करणाऱ्या सुनेलाही विश्रांतीची गरज असते. घरची कामे करण्याचा पर्याय असेल तर सुनेला स्वयंपाकघरात जाण्याची सक्ती कशाला करायची? पायलला उशीर होत होता, त्यामुळे ती निघून गेली. बरं आता काय करावे याचा विचार करत होती सुधा. जाऊन स्वयंपाकघरात काही करावे तरी उभे राहिल्याने कमरेचा त्रास वाढतो आणि जर वेदना सुरू झाली तर तिला मैत्रिणींसोबत बसून एन्जॉय करता येणार नव्हते. तेवढ्यात सुधाच्या व्हॉट्सअपवर पायलचा मेसेज आला. आई काळजी करू नका, मी तुम्हा सर्वांसाठी जेवणाची ऑर्डर दिली आहे. सर्व काही वेळेत पोहोचवले जाईल व बिल पे केले आहे. मेसेजनंतर बरेच हॅपी इमोजी पाहून सुधाला हसू आले. मग सुधानेही खूप खूप धन्यवाद लिहून आणि इमोजी जोडून उत्तर दिले. हे त्या सासूसुने दिवसभर चालते. सुधा खुशीत होती. ही मुलगी पण ना ऑर्डर करण्यात खूप हुशार आहे. एखादी वस्तू घ्यायची आहे असे नुसते बोलता ती लगेच ऑनलाईन ऑर्डर करते. इतक्यात दारावरची बेल वाजली. रमा आली होती. रमा घरातील सफाईचे काम करायची. सुधा तिला म्हणाली, रमा प्लीज आज घर नीट स्वच्छ कर. काय झाले मॅडम? माझ्या मैत्रिणी दुपारच्या जेवणासाठी येत आहेत. रमा ही त्यांची 10 वर्षापासूनची मोलकरीण, पण अगदी घरातली सदस्यासारखी होती. ती म्हणाली, वा जेवण तयार आहे का? नाही, मीनाने रजा घेतली आहे. अरे देवा, मग मी काही मदत करू का? तिला सुधाच्या तब्येतीविषयी माहिती होती. सुधा तिला म्हणाली, नाही, पायलने सर्व काही ऑर्डर केले आहे. रमाने सुधाकडे बघितले व दोघीही हसल्या. रमा हसत म्हणाली, अरे बापरे, छोट्या मॅडम किती ऑर्डर करतात? हसत हसत सुधा स्वतःचे आवरू लागली. रमा तिची कामे करू लागली. पायल आल्यापासून ती प्रत्येक समस्या अगदी चुटकीसरशी सोडवते, त्यावर क्षणार्धात उपाय शोधते. लग्नाच्या धामधुमीनंतर सुधाच्या पाठीचे दुखणे वाढले म्हणून एके दिवशी पायलने ऑफिसमधूनच काहीतरी ऑर्डर केले आणि सुधाला सरप्राईज म्हणून पाठवले. सुधाने डिलिव्हरी घेतली आणि बॉक्स उघडला. त्यात वेदनेवर आराम मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक बाटली होती, जी तासनतास आतापर्यंत ती जुन्या बाटलीत पाणी गरम करून शेकायची, त्यामुळे कधी कधी तिला पाणी गरम करायचा आळसही येत असे. तिचे हे सरप्राईज पाहून सुधाला खूप आनंद झाला. त्या क्षणी सुधाने पायलला तिचे आभार मानण्यासाठी बोलवले. तेव्हा ती हसली. आई तुम्हाला सरप्राईज आवडले का? त्यावर सुधा म्हणाली, ही खूप चांगली वस्तू आहे. तुला कसं काय माहीत? अहो आई, आजकाल सर्व काही ऑनलाईन मिळते. अमेयने आधी ऑर्डर करायला हवी होती. इतकी उपयुक्त वस्तू आहे, त्यामुळे मला खूप आराम मिळाला.
आकाशला अनेक दिवसापासून ब्लड प्रेशरचा त्रास होता. ते नेहमी डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात असत. एके दिवशी संध्याकाळी अचानक एक पार्सल आले. त्यात रक्तदाब तपासण्यासाठी एक मशीन होते. पायलने स्वतः ऑर्डर केले होते. आकाश हसले. आमच्या घरी एक चांगली सून आली आहे, हे खूप बरं झालं. ती ऑफिसमधूनच सर्वांच्या गरजेच्या वस्तू ऑर्डर करत असते. वीकेंडला सुद्धा जर मीना आली नाही तर पायल विचारते, आई मी काही मागू का? ती असे म्हणता सुद्धा तिला कधीच नकार देत नाही. सुधाला असे वाटते की रोजच प्रत्येकजण घरी शिजवलेलं अन्न खातात, सर्वजण टिफिन घेऊनच जातात. आज पायलला टिफिन नको होता. तिच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. त्यामुळे मग पायलने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्वांसाठी काहीतरी ऑर्डर केले. सर्व काम आटोपून मीना निघून गेल्यावर सुधा पण आंघोळ करून तयार झाली. शीतल, मीरा, भारती आणि संजना वेळेवर पोहोचल्या. आज खूप दिवसांनी त्या पहिल्यांदाच एकत्र भेटत होत्या. घरातील परिस्थिती पाहिल्यानंतर मीराने विचारले, सुधा तुला सासू म्हणून कसे वाटते? खूप छान. पायलने मुलीची पोकळी भरून काढली. खूप छान मुलगी आहे. मला अशी सून हवी होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. त्यांचे जेवण आले होते. भारतीने विचारले, कोण आहे? सुधा हसली आणि म्हणाली, आपले जेवण. अरे मीना आली नाही का? नाही. मग तुला खूप त्रास झाला असेल. कसला त्रास? ऑर्डरवाली सून घरात आली आहे. घरातून बाहेर पडताच तिने आपल्या सर्वांची जेवणाची ऑर्डर दिली होती. खरं? मग ती त्यांना पायलने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मेनूची नावे सांगू लागली. सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. आतापर्यंत त्या 5 जणींपैकी फक्त भारतीच ऑनलाईन ऑर्डरमुळे चिडली होती. दुकान ते दुकान फिरल्याशिवाय तिची खरेदी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे तिचे कुटुंबीय खूप वैतागत. भाजीपालाही 10 गाड्यांवर पाहूनच विकत घेते. भारती नेहमीप्रमाणे म्हणाली, माहीत नाही की जेवणाची चव कशी असेल, कधी बनवलेले पाठवले असेल काय माहीत. मीरा म्हणाली, ते ठीक आहे. एखादी गोष्ट परत करावी लागली तरी ते सहज परत करता येईल. आमच्याकडे आता दुकान ते दुकान भटकण्याची ऊर्जा उरली नाही. सुधाने असे म्हणत पार्सल उघडले. गरमागरम भोपळ्याचे सूपही होते. सुधाला सूप पिण्याची खूप आवड आहे हे पायलला माहीत आहे. जेव्हाही आम्ही बाहेर जेवायला जातो तेव्हा सुधा सूप नाकारत नाही. मागच्या वेळी सुधाने भोपळ्याचे सूप पिले होते. तिला ते खूप आवडले. पायल म्हणाली सुद्धा होती, आई तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सांगा, मी ऑर्डर करेन. त्यावेळी अमेय मोठ्याने हसला व म्हणाला, आई पायलला एकदा सांगू तुला काय हवे आहे. लगेच होम डिलिव्हरी होईल. आम्ही सगळे तिला याबाबत खूप चिडवतो. ती मात्र हसत राहते. सूप गरम गरम होते. थंड होईल म्हणून सुधाने बाहेर काढून सगळ्यांसाठी ट्रेमध्ये ठेवायला सुरुवात केली. सगळ्यांना सूप खूप आवडले. मग शीतल म्हणाली, चला सुनेने अजून काय काय ऑर्डर केले ते बघू. पहा, स्टार्टर्स होते, शाही पनीर, मिक्स व्हेज आणि नान, जिरा राईस, डाळ तडका. सर्वजण एकत्र म्हणाले, अरे वा, चला जेवूया. सर्वांनी जेवणाचा खूप आस्वाद घेतला. आईस्क्रीम एक दिवस आधीच आणले होते. जेवण आईस्क्रीम खाता खाता गप्पा चालूच होत्या. त्यानंतर सगळे निघायला उठू लागले. मग भारती म्हणाली, ऐका. सगळ्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग ती हसत म्हणाली, सुधाची सून पायल चांगली आहे. तिने आपल्या सर्वांसाठी जेवणाची छान व्यवस्था केली होती. मी पण अशीच सून आणणार आहे. ती असे म्हणताच मीराने तिला चिडवले, पहिल्यांदा तू 20 ठिकाणी घरोघरी जाऊन मुलगी बघणार नाहीस का? सगळे हसले. सगळे निघून गेल्यावर सुधाने पायलला फोन केला व तिला म्हणाली, धन्यवाद बेटा, खूप छान जेवण झाले. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केले. त्यावर पायल सुधाला म्हणाली, बरं आता तुम्ही आराम करा आणि हो, संध्याकाळी मीना आली नाही तरी स्वयंपाकघरात जाऊ नका. हो ठीक आहे, जेवणही आहे, आपल्या दोघींना पुरेसे होईल. ठीक आहे असे म्हणत तिने फोन ठेवला आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बेडवर आडवी झाली. पण तिच्या मनात विचार फक्त पायलचे होते. तिला इतकी चांगली सून मिळाल्यामुळे ती स्वतःला भाग्यवान समजत होती. सुधाला पायलबद्दल खूप प्रेम वाटत होते. या मुलींना नवीन तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आजकालच्या या नोकरदार मुली घरातील आणि बाहेर सर्व काही सांभाळतात. मग सासू सासरे स्वतःला का बदलत नाहीत? जुन्या रीती रिवाजालाच चिकटून का आहेत? घरातील कामाबाबत तक्रारी करून विसंवाद का निर्माण करतात? जर या मुलींना थोडे प्रेम आणि आदर मिळाला तर त्या किती आनंदी होतील. आणि ऑफिसमधले काम करतानाही पायल कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजा लक्षात घेते. ही काही कमी मोठी गोष्ट नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असो, पिरियड असो, प्रवास करणे आणि नंतर दिवसभर कार्यालयात काम करणे सोपे आहे का? घरातील बहुतेक वाद हे सासू सासऱ्यांच्या जुन्या विचारसरणीमुळे होतात असे मला वाटते. म्हणजे मुलाच्या लग्नानंतर सुनेने बदलण्याची गरज नाही तर सासूलाच बदलण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे घरात कोणतीही किटकिट होणार नाही व घरातील वातावरण फक्त आनंदी राहील. पायलचा विचार करतच सुधाचा डोळा लागला.